नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या 23 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली आणि अर्जुन दोघेही तयार होत असतात आणि आरशासमोर उभे असतात. पण सायली नेमकी आरशाच्या समोर पहिलीच उभी असते, त्यामुळे अर्जुनचा गोंधळ होत असतो. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही बायका किती वेळ घेता या रेडी व्हायला? आमचं बरं असतं, ब्रश केलं, वॉच घातलं, संपला विषय, वी आर रेडी. मग सायली म्हणते, हो का? मग तरीसुद्धा आरशासमोर 10-10 मिनटं काय करत असता तुम्ही? आणि मुळात ना, तुमचे केस माझ्या केसांच्या 5% पण नाही आहेत, तरीसुद्धा मला केस विंचरायला किती वेळ लागतो? 3 मिनटं. आणि तुम्हाला किती वेळ लागतो? 30 मिनटं. मग सायली असे हातवारे वगैरे करत ना म्हणत असते. मग अर्जुनची वकीलगिरी स्टार्ट होते. तो म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, साक्षीदार धडधडीत खोटं बोलत आहे. मग सायली म्हणते, मी लॉर्ड, जर एक व्यक्ती तोच कंगवा घेऊन तेच केस एकदा असे एकदा असे असं विंचरत असेल तर मग 30 मिनटं लागणारच ना. मग अर्जुन लगेच म्हणतो, द कोर्ट इज एंजर्ड, कोर्टात कोणीच नाही, बाहेर गेले सगळे, संपलं सगळं. मग तेव्हा सायली म्हणते, बरं झालं, आवरू द्या मला. मग अर्जुन तिला म्हणतो, मला घाई आहे ना, मला आवरू दे ना यार सायली. तर सायली म्हणते, या घरातल्या बायकांनी आवरायचं तरी कसं? एक वकील जो सतत घाईत असतो, आणि एक फॅक्टरीचा मालक तोही सतत घाईत असतो, आणि एक डॉक्टर तोही सतत. आणि अचानक शांत होते. मग अर्जुन म्हणतो, काय झालं? डॉक्टरांसाठी टोमणे संपले का? तर सायली म्हणते, नाही, डॉक्टर जरी घाईत असले तरी त्यांची बायको नक्की काय करते? ती काही काम तर करत नाही, मग सतत बाहेर जाऊन काय करते? मैत्रिणींना तर सतत भेटत नसेल, मग नक्की कुठे जाते ती? तर अर्जुन म्हणतो, यू आर राईट, म्हणजे आपल्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा असं कुठलं इम्पॉर्टंट काम आहे हिच्याकडे? पार्टी? तर सायली म्हणते, मला नाही वाटत ती पार्टीला गेली होती, पण हे शोधून कसं काढणार? आता इकडे प्रियाचा सीन आहे. प्रिया महिपतला जिथे आधी बांधून ठेवलेलं होतं तिथे गेलेली असते, तिची मॉर्निंग शिफ्ट करण्यासाठी, बरं का. तर तिथे महिपत आणि नागराज दोघेही नसतात. प्रिया आपली नागराज आणि महिपतला हाका मारत असते, पण शेवटी कोणी तिला काही साथ देत नाही, कारण तिथे कोणी नसतंच. प्रिया म्हणते, महिपत नागोबा कोणीच दिसत नाही, कुठे गेले असतील? महिपत पळून गेला असेल का? आणि नागोबाला किडनॅप वगैरे केलं की काय? आणि मग नागराजला कॉल करते, पण तो काही फोन उचलत नाही. प्रिया म्हणते, नागोबा फोन उचलत नाही म्हणजे महिपतने नागोबाला मारून वगैरे टाकलं की काय? आणि तसं असेल तर बरंच आहे म्हणा, पण जर त्याला मारून टाकलं तर महिपत मला सुद्धा जिवंत सोडणार नाही. आता ही प्रिया तर सगळ्याच बाजूने बोलते बाबा. आणि मग तिला आठवतं आणि म्हणते, इथे एक पाण्याचा माठ होता, त्यावर जार होता, आणि महिपतला बांधून ठेवलेल्या दोऱ्याही नाही आहेत. याचा अर्थ महिपतने नागोबाला काहीही केलेलं नाही आहे, नागोबानेच महिपतला इथून शिफ्ट केलं आहे. हे एकत्र आले असतील तर परत असं झालं तर मी इथून माझ्या घराजवळ सुद्धा जिवंत पोचणार नाही. आणि मग हिला सॉलिड टेन्शन येतं. तर इकडे हा नागराज महिपतला दुसऱ्याच जागी घेऊन आलेला असतो. आता ती जागा नक्की कुठे आहे ते तुम्हाला पुढे कळेल मंडळी. मग आता इकडे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन असतो. अर्जुनचं बोलणं सुरू असतं. तेच अर्जुन तिला विचारतो, प्रियाने ज्या मैत्रिणींची नावं घेतली त्यांच्यापैकी कोणाला ओळखतेस का तू? तर सायली म्हणते, नाही, त्यांच्यापैकी कोणाचे नंबर नाही आहेत माझ्याकडे, पण आमच्या दोघींची एक मैत्रीण आहे, प्राजक्ता पालकर, तिचा नंबर आहे माझ्याकडे, तिला विचारू का पार्टीबद्दल? तर अर्जुन म्हणतो, हो, तिला विचार. मग सायली लगेच त्या प्राजक्ताला कॉल करते आणि म्हणते, हॅलो प्राजक्ता, मी सायली बोलते, वात्सल्य आश्रमात आली होतीस ना तू, तेव्हा आपली ओळख झाली होती. मग अर्जुन सायलीला सांगतो फोन रेकॉर्ड करायला. तर प्राजक्ता तिकडून बोलते, हॅलो, हां बोल सायली, प्रिया कशी आहे? गेले 2 वर्ष आमची भेटच झाली नाही आहे. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात. सायली तिला विचारते, म्हणजे तू परवा पार्टीला गेली नव्हतीस का? तर प्राजक्ता विचारते, पार्टी? कुठली पार्टी? मग सायली तिला सांगते, अगं श्रुतीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनची पार्टी होती ना सानिका काळेच्या घरी. तर प्राजक्ता म्हणते, अच्छा, अगं श्रुतीचं तर अजून ग्रॅज्युएशनलाच गटांगळ्या खाते, आणि सानिका काळे तर कधीच बँगलोरला शिफ्ट झाली आहे, आणि इथलं घर पण तिने रेंटवर दिलं आहे. मग सायली प्राजक्ताकडे सानिकाचा नंबर मागते आणि फोन ठेवते. सायली अर्जुनला म्हणते, बघितलं ना, प्रिया अजूनही खोटं बोलते.
मग अर्जुन बोलतो राईट, आपल्याला अजून एक पुरावा मिळू शकतो. आणि सायलीला विचारतो की ती कोणत्या क्लबमध्ये गेली होती म्हणाली. तर मग सायली सांगते स्काय व्ह्यू क्लब. मग हे दोघं जण त्या क्लबमध्ये सुद्धा फोन लावतात आणि सायली फोनवर बोलते, हॅलो, परवा तुमच्या इथे सानिका काळेने बुकिंग केली होती ना, त्यांच्या पेमेंटबद्दल बोलायचं होतं. आता हे मुद्दाम खरं खोटं जाणून घेण्यासाठी सायली असं म्हणते. तर क्लबचे मॅनेजर म्हणतात, एक मिनिट, मी तुम्हाला चेक करून सांगतो. आणि ते चेक करतात आणि म्हणतात, मॅडम, सानिका काळे नावाने आमच्या इथे कोणतीच बुकिंग नाही झालेली. तर मग सायली विचारते, मग श्रुती सबनीस या नावाने आहे का? तर तिचंही नाव बुकिंगमध्ये नसतं. मग सायली म्हणते, बरं, आमच्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असेल. पण परवा रात्री तुमच्याकडे काही मुले पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पार्टीसाठी रात्री उशिरा आईस्क्रीम खायला आल्या होत्या का? तर तिला क्लब मॅनेजर सांगतात, मॅडम, हे शक्यच नाही, कारण आमच्याकडे तर रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आम्ही रात्री 11 नंतर एंट्री बंद करतो. आणि श्रुती सबनीस आणि सानिका काळे ह्या दोघीही आमच्या क्लबच्या मेंबर नाही आहेत. मग त्यांच्या नावाने बुकिंग कसं असेल? आणि मग सायली फोन ठेवते. आता सायली अर्जुनला सांगते, प्रिया खोटं बोलतीये, हे फक्त आपल्याला कळून उपयोग नाही, हे अश्विन भाऊजींपर्यंत पोचायला हवं. आणि मग आता खाली हॉलमध्ये सगळे असतात तेव्हा सायली विमलला प्रियाबद्दल विचारते. तर विमल सांगते, नाही, आज सुद्धा तन्वीताई लवकरच घराबाहेर गेल्या. कल्पना म्हणतात, नवऱ्याशी एवढं मोठं भांडण होऊन सुद्धा ही मुलगी घराबाहेर आहे, हिला काहीच कसं वाटत नाही. तर अस्मिता म्हणते, माझं तर सचिनसोबत भांडण झाल्यावर खाणं पिणं कमी होतं आणि इथे तन्वी टाइमपास करते, हिच्यामुळे अश्विन किती हर्ट झालाय आणि इतकं काही इम्पॉर्टंट आहे की हिला घराबाहेर जावं लागतंय. तर प्रताप म्हणतात, कधी कधी वाटतं की अश्विनने हे सगळं ओढून घेतलंय, त्यानेच हे निस्तरावं, पण नंतर त्याची काळजी वाटते. आणि तितक्यात प्रियाची एंट्री होते. अस्मिता म्हणते, ही इतक्यात परत आली, आश्चर्यच आहे. तर प्रिया घरात येतात सायली तिला अडवते, प्रिया थांब. पण प्रिया तर प्रियाच आहे, कधी सरळ बोलते का ती? ती म्हणते, का आता माझ्याच घरात याला टोल भरावा लागणार आहे का? मग सायली म्हणते, छे ग, तुला हवं तेव्हा येऊ जाऊ शकतेस, पण या घराची किमान अपेक्षा एवढीच आहे की तू कुठे जाताना खोटं सांगून जाऊ नये. मग प्रिया म्हणते, मी काही खोटं बोललेले नाहीये आणि तुझे आरोप ऐकत मी इथे उभे राहणार नाहीये. आणि आत निघून जात असते. पण सायली तिचा हात धरते आणि तिला म्हणते, ऐकावं लागेल, तुझी मनमानी चालवून घेतली जाणार नाही आता. आणि तितक्यात अश्विन सुद्धा येतोच बायकोची बाजू घ्यायला. तर सायली म्हणते, तुम्हाला मी हाक मारणारच होते अश्विन भाऊजी, परवा ही कुठे जाते असं सांगून गेली होती तुम्हाला? तर प्रिया म्हणते, तुला काय करायचे आहेत का चौकशा? मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तर द्यायला बांधील आहे, तुला नाही. मग अर्जुन म्हणतो, बरं, तुझ्या नवऱ्याला खरं सांग, परवा रात्री तू कुठे गेली होतीस? पार्टीला तू नक्कीच गेली नव्हतीस. मग प्रिया घाबरते, पण अश्विनला बोलते, अश्विन, तू ह्यांना गप्प बसायला सांग, हे काहीही बडबड करतायत, मी हे अजिबात ऐकून घेणार नाही, तुला माहिती आहे ना मी पार्टीलाच गेले होते. मग सायली बोलते, त्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? तर प्रिया म्हणते, अगं, पार्टीला जाऊन कोणी पुरावे गोळा करतं का? तू वकिलाची बायको आहेस ना, म्हणून सतत पुरावे मागत असतेस. मग सायली बोलते, बरं बाई, पुरावे देऊ नकोस, पण जिच्याकडे पार्टीला गेली होतीस ना तिला फोन लाव आणि स्पीकरवर टाक. मग प्रिया बोलते, मी असं काही करणार नाही. प्रिया चांगलीच घाबरते म्हणा मंडळी, ती काय फोन करणार असते. मग अश्विन बोलतो, का तू खरं बोलत होतीस याचं कन्फर्मेशन मागतायत ना हे दोघं, मग फेक ना त्यांच्या तोंडावर. आणि मग तिला विचारतो, तू पार्टीला गेली होतीस ना, त्या मैत्रिणीचं नाव काय? आता नेहमीप्रमाणे प्रियाला सुचत नसतं कोणाचं नाव सांगू. मग सायलीच सांगते, सानिका काळे. मग अश्विन बोलतो, लाव सानिकाला फोन, मी तिच्याशी बोलतो या दोघांसमोर आणि ह्यांना मिळू दे काय पुरावा हवा येतो. मग प्रियाची तर चांगलीच तारांबळ उठते. मग आता स्वतःला वाचवू पाहते आणि बोलते, पुराव्यांसाठी कॉल करायचा का मी अश्विन? तुला पण पुरावा हवा आहे का अश्विन? पण अश्विन म्हणतो, हे बघ, मी असं काही म्हणत नाहीये. मग आता प्रियाचा आवाज चढतो आणि ती बोलते, अरे अश्विन, मग तू सांग ना ह्यांना सांग, माझ्या बायकोवर असा संशय घ्यायचा नाही. पण अश्विन तिला म्हणतो, हे बघ, त्यांचं समाधान होईपर्यंत ते गप्प असणार नाहीयेत, हे माहितीये मला. मग प्रताप उठून बोलतात, अगं, इतका तमाशा होण्यापेक्षा कर ना कॉल तिला. मग इथे अर्जुन भारी डायलॉग मारतो, ही कशाला कॉल करेल, हिने कॉल केला तर हिचं खोटं उघडं नाही का पडणार? आणि हा असा भारी सीन चालू असतानाच ना मध्येच नागराज आणि महिपतचा पुन्हा सीन दाखवलाय.
तर नागराज महिपतला म्हणतो, गुड मॉर्निंग महिपत, जागा ओळखीची वाटते का? काय नागराजने डोकं लावले मंडळी. महिपतला तो त्याच्याच गॅरेजमध्ये आणून ठेवतो. तर महिपत त्याला म्हणतो, ह्याच गॅरेजमध्ये मी तुला काढणार, 113% नागराज, ह्याच गॅरेजमध्ये मी तुला काढणार. महिपतला नागराज म्हणतो, नुसता बोलतोस तू महिपत, तुझे हात पण आता मी घट्ट बांधलेत, सुटू नाही शकणार तू. हवं तेवढं बोंबल, पण कोणालाच ऐकू जाणार नाही, कारण इथे आसपास कोणी फिरकत नाही. इथे प्रिया पण येऊ शकणार नाही. आता आराम कर, हवं तेवढा आराम कर महिपत. आणि पुन्हा आता सुभेदारांच्या घरातला सीन आहे मंडळी. प्रियाचा आरडाओरडा सुरूच असतो. ती अश्विनला सांगते, अश्विन तू बघत काय उभा आहेस, यांना सांग. अश्विन म्हणतो, शांत हो. अश्विन तिला म्हणतो, शांत हो. मग सायली आता काहीच बघत नाहीस, काही बघत नाही, बोलत नाही, सरळ प्राजक्ताचा आणि तिचा कॉल रेकॉर्डिंग ऐकवते. आणि कॉल रेकॉर्डिंगमध्ये सगळं स्पष्ट कळतं ना की प्रिया पार्टीला गेलीच नव्हती, सानिकासुद्धा बँगलोरला गेली आहे, इथे नाही आहे, श्रुतीचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नाही आहे. मग प्रियाच्या चेहऱ्यावरचा कॉल रेकॉर्डिंग ऐकून रंग सुटतो. आणि अश्विन तर काय बावलटच आहे, खरंच अजूनही तिला लाडातच विचारतो, म्हणजे ते पार्टी, मैत्रिणींची नावं, तू सगळं खोटं सांगितलंस तन्वी. मग प्रिया त्याला घोळात घ्यायला बघतेच. ती म्हणते, अश्विन ही बघ, ऐक, पार्टी झाली ना, स्कायव्ह्यू क्लबमध्ये झाली अरे. मग सायली म्हणते, काय म्हणालीस क्लबचं नाव? मग प्रिया सांगते, स्कायव्ह्यू क्लब. मग सायलीकडे त्यांच्यासोबतची सुद्धा कॉल रेकॉर्डिंग असतेच ना, ज्यात त्यांनी सांगितलेलं असतं की नाही, श्रुती आणि सानिका नावाची कोणी आमच्याकडे मेंबरच नाही आहेत. तर मग हे सुद्धा सगळं ऐकवते सायली. आता प्रिया डोक्याला हातच लावते. अर्जुन म्हणतो, तन्वी आता काय उत्तर देशील? आणि मग आता अश्विन सुद्धा तिला बोलतो, आपल्या नवऱ्याशी एवढं मोठं खोटं बोलल्यावर आता कसं जस्टिफाय करणार आहेस? मग अस्मिता म्हणते, तन्वीचं हे रूप मला आधीपासूनच माहीत होतं अश्विन, स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलणं हे खूप सोपं आहे तिच्यासाठी, आता तरी तिला ओळखायला शिक. मग कल्पना म्हणते, अश्विन तिची बाजू घेऊन नेहमी आमच्याशी भांडतोस तू, मग आता सुद्धा तेच करणार आहेस का? पण फायनली अश्विन बोलतो की नाही, आता मी हा खोटेपणा सहन करणार नाही. मग प्रताप म्हणतात, अरे मग विचार तिला, परवा रात्री कुठे होती ती? सुभेदारांच्या सुनेला हे वागणं शोभतं का? तर अस्मिन म्हणते, बरं झालं पूर्ण आजी इथे नाहीये, नाहीतर तिला किती वाईट वाटलं असतं. कल्पना म्हणतात, सुभेदारांच्या नावाला एकदा डाग लावून समाधान नाही झालं वाटतं, आता तू परत आमच्या आबरूचे धिंडवणे काढणार आहेस का? मग प्रियाचा आवाज एकदम कमी होऊन जातो आणि बोलते, नाही नाही, अजिबात नाही, तुम्ही माझ्यावर प्लीज वेडावाकडा संशय घेऊ नका. तर अर्जुन बोलतो, मग सांग, परवा रात्री तू कुठे होतीस? मग प्रिया म्हणते, सांगते मी कुठे होते ते. त्या दिवशी मी घरातून निघाले, पण आता अश्विनला हिचा चांगलाच राग आलेला आहे. तो तिला बोलतो, बास, एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं झाकण्यासाठी तिसरं खोटं झाकण्यासाठी चौथं खोटं, कधीही न संपणारं चक्र झालंय हे तुझं, कळतंय ना? आणि तुझ्यामुळे मी या चक्रात अडकलोय. प्रिया बोलते, अश्विन मी आता खोटं बोलत नाहीये. पण अश्विन तिला म्हणतो, कशावरून तू खोटं बोलत नाहीयेस? तुझ्यावर विश्वास ठेवायचा कसा तन्वी? तुझ्यामुळे मी नेहमी तोंड कशी पडतोय, आता या सगळ्यांना मी तोंड कसं दाखवू? मी माझ्याच माणसांसमोर लाच काढलेस माझी, आता आणखी थापा ऐकण्याची माझी इच्छा नाहीये, त्यापेक्षा ना माझ्याशी बोलायलाच येऊ नकोस. आणि रागाने तिथून निघून जातो. प्रियासुद्धा त्याच्या मागे जाते त्याची समजूत काढायला. अश्विन, अरे माझा नाईलाज झाला, मी खोटं बोलले असं तसं सांगत असते. तर मग प्रताप म्हणतात, जेव्हा वाटतं हे आणखी चुकीचं वागणार नाही, तेव्हा ही आणखी चुकीची पातळी गाठते. मग अस्मिता विचारते, पण तुम्हाला हिचा संशय कधी आला? मग सायली त्यांना कसं संशय आला, त्यांनी कसं सगळीकडे कॉन्टॅक्ट केला, हे सगळं त्यांना सांगते. आणि इथेच आजचा भाग संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सायली आणि अर्जुनने सुमनबद्दल घरी सगळ्यांना सांगितलेलं असतं. अस्मिता म्हणते, बिच्चारी सुमन काकू. तर प्रताप म्हणतात, ते काही नाही, मी लगेच रविराजला सांगतो, तो लगेच त्याला जेलमध्ये पाठवेल. तर इकडे नागराज फुल दारू पिऊन असतो आणि महिपतला म्हणतो, काय रे महिपत? तर महिपत म्हणतो, तुला असं मारणार ना नागराज, हाल करून मारणार ना की तू पाणी पण मागत नसतो. आणि हा महिपत आणि हा नागराज
त्याच्या या बोलण्यावर हसू लागतो. तर अर्जुन दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्ता करत असताना म्हणत असतो, माझ्या बायकोला सोडून मी कोणत्याही मुलीकडे कधीच पाहत नाही आणि माझी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्यांना दुखवण्याचा कोणी प्रयत्न केला ना तर मी त्या माणसाचा जीव घेईन. आता हा प्रोमो पाहून तर ना खूपच कन्फ्युजन झालं आहे मंडळी. काय होणार आहे नक्की पुढे काहीच कळत नाही आहे. पण पुढे काय होणार आहे यासाठी तुम्ही नक्की पहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.